परममंगलमय परात्पर अखिलेश्वर अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन पीतांबरधारी मोर मुकुट गिरधारी श्री गोपाल कृष्णाची बालमूर्ती वाङ्मयीन प्रतिमूर्ती असणारे श्रीमद भागवत महापुराण या ठिकाणी संपन्न होत असलेला हा श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा दुसरा दिवस। काल आपण श्रीमद भागवताचं महात्म्य पाहिलं। महात्म्य पाहत असताना समस्त शौनकादी ऋषीमुनींनी सूतजींच्या मुखामधून श्रीमद भागवताचं महात्म्य श्रवण केलेलं आहे। श्रीमद भागवत काय आहे, श्रीमद भागवताने नारदजींचा उद्धार कशा पद्धतीने झाला, नवे श्रीमद भागवताने भक्ती मुक्ती भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना कशा पद्धतीने मोक्ष मिळाला। त्याचप्रमाणे आत्मदेव ब्राह्मण आणि त्याचा मुलगा धुंदकारी, त्या धुंदकारीला कशा पद्धतीने प्रभू परमात्म्याचे दूत आले आणि कशा पद्धतीने घेऊन गेले हे आपण कालच्या भागामध्ये बघितलं। आज या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये मी जास्त वेळ न घालवता आज खरं तर कथा प्रारंभ व्हायलाच थोडा उशीर झालेला आहे, म्हणून मी आज थेट आपल्या श्रीमद भागवताचा आज आपल्याला प्रथम स्कंदाला या ठिकाणी प्रारंभ करायचा आहे। आणि प्रथम स्कंदामध्ये आज मंगलाचरण सांगितलेलं आहे। सूतजी महाराजांनी आपल्याला मंगलाचरण सांगत असताना प्रारंभतेमध्ये हेच सांगितलेलं आहे की या जगतामध्ये जर अविनाशी कोण असेल तर तो म्हणजे माझा प्रभू परमात्मा आहे। आणि हा प्रभू परमात्मा मी तुम्हाला काल ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्या अगोदरही भगवंत होता, भगवंत मध्यान्नामध्ये सुद्धा असणार आहे आणि अंत समयाला सुद्धा भगवंत असणार आहे, म्हणजे भगवान परमात्मा अविनाशी आहे। आणि त्या अविनाशी असणाऱ्या भगवत स्वरूपाला आपल्याला जाणायचं आहे, त्या प्रभू परमात्म्याला आपल्याला ओळखायचं आहे। श्रीमद भागवताची सुरुवात प्रथम स्कंदाची सुरुवात सुद्धा सत्यापासूनच होते आहे। महाराज म्हणतात तुम्ही कितीही पूजा पाठ करत असाल, सुत जीवनामध्ये जर सत्याचा आधार जर घेतलेला नसेल तर आपण करत असलेल्या पूजा अर्चना सर्व व्यर्थ आहे, त्याला काही किंमत नाहीये। आपण कितीही महादेवाच्या पिंडीवरती कितीही आपण जलाभिषेक करत असू, पंचामृताचा अभिषेक जरी आपण भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरती करत असू आणि असत्याने जर जीवन जगत असू तर आपण करत असलेल्या परमार्थाची किंमत महाराज म्हणताय शून्य आहे। त्याही पुढे जाऊन सूतजी महाराज शौनकादी ऋषी मुनींना सांगतायत की बाबा रे, एक वेळ तुम्ही देवधर्म पूजा अर्चना नाही केली तरी चालेल, पण तुम्ही धर्माने जगा। आणि या विश्वामध्ये जर
परमधर्म काय असेल तर तो सत्य परधीमहि. सत्य परधीमहि म्हणजे सर्वात मोठा जर धर्म कुठला असेल, परमधर्म जर कुठला असेल तर तो सत्य आहे. सत्याची कास धरून आपण या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगते बघा. आज आपण या ठिकाणी कथा श्रवण करतोय. प्रथम स्कंदामध्ये आपण आज प्रवेश करतो आहे. पण कथा श्रवण करत असताना जर आपण या ठिकाणी 2 तास कथा श्रवण करून जर घरी गेल्यानंतर जर असत्य बोलत असू, काहीतरी खोटं बोलत असू, तर मला असं वाटतं कथा श्रवणाचं फळ आपल्याला मिळणार नाही. इतर दिवसांचं नाही मी तुम्हाला ग्वाही देऊ शकत, पण निदान जो आपण ज्ञान यज्ञ या ठिकाणी चालू आहे, या यज्ञामध्ये सहभागी झालेले समस्त भाविक भक्त निदान कथा चालू असताना 7 दिवस आपण सत्यावरती चालला पाहिजे, जेणेकरून या भागवताचं फळ आमच्या पदरात पडलं पाहिजे. हे भागवताचं फळ आपल्याला आपल्या चरणामध्ये जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर नक्कीच आम्ही सत्यावरती आपण चाललं पाहिजे. बघा, प्रथम स्कंदामध्ये प्रवेश करत असताना समस्त शौनकादी ऋषी मुनींनी सूतजी महाराजांना प्रथमचाच प्रश्न केलेला आहे की भागवताची निर्मिती नेमकी कशी झाली. या भागवताची निर्मिती नेमकी कशी झाली, श्रीमद भागवत कसं उदयाला आलं, कोणापासून उदयाला आलं, हे माहित असणं फार गरजेचं आहे ना आपल्याला. श्रीमद भागवताची उत्पत्ती उद्या जर तुम्ही कथा एखाद्याला भेटला आणि सांगितलं कथेला मी रात्री गेलो होतो, मग सांगता आला पाहिजे ना श्रीमद भागवत कथा त्याची उत्पत्ती नेमकी कुठून झाली. तर त्याचं वर्णन सूतजी महाराज फार गोड पद्धतीने करत आहे बघा. सूतजी महाराज म्हणतात की वेद रूपी निगम वृक्ष आहे. वेद रूपी निगम वृक्ष आहे आणि त्या निगम वृक्षाला लागलेला एक फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. लक्ष देऊ का. एक प्रकारचं वेद वृक्ष म्हणजे वेदाचं जे झाड आहे, झाड, त्या वेदाच्या झाडाला लागलेला एक सुंदर असं फळ म्हणजे आहे श्रीमद भागवत. आता मग भागवताला वेदांचं सार म्हटलेलं आहे. का वेदांचं सार म्हटलं, त्याला कारण आहे. तर हे वेदरूपी जे वृक्ष आहे याला अनेक फांद्या आहे, अनेक पानं आहे, अनेक फुलं आहे आणि अनेक फळं आहे, पण याचं मूळ तर एकच आहे ना. निगमरूपी वृक्षाचं मूळ एकच आहे आणि ते मूळ आहे वेदाचं. जेवढे जेवढे वृक्षाला फांद्या आलेल्या आहेत त्या समस्त मुळाचं रस ज्याच्यामध्ये ओतलेला आहे ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा. काही काही लोकांना फार गडबडीचं जीवन असतं, त्यांचं व्यस्त जीवन असतं, बिझी शेड्यूल असतं. इतरत्र ग्रंथ जर त्यांना श्रवण करता नाही आली तरी चालेल, पण आयुष्यामध्ये आल्यानंतर एकदा तरी श्रीमद भागवत कथा जीवनामध्ये त्या ग्रंथाचं वाचन करा. नाही तर जिथे चालू असेल तिथे श्रीमद भागवत कथेचं श्रवण तरी केलं पाहिजे, कारण वेदरूपी वृक्षाला लागलेलं सुंदर असं फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. आणि महाराज म्हणतात मग हे वृक्षाला लागलेलं फळ खाली कसं आलं बरं. ठीक आहे, वेदरूपी वृक्षाला लागलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. मग हे फळ जमिनीवरती कशा पद्धतीने आलं, तर महाराज म्हणतायत शुकदेवजींचं मुख त्या वृक्षाला लागलं. शुकदेवजी महाराजांचं जे श्रीमद भागवताचे वक्ता आहेत, श्रीमद भागवताचे जे वक्ता आहेत शुकदेवजी महाराज, शुकदेवजी महाराजांचं कमलमुख त्या वृक्षाला लागलं आणि वृक्ष खाली पडला.
आणि मग त्याचं रसस्वाद आपल्याला घेता येतो आहे. मग शुकदेवजी महाराज नेमके कोण आहे? शुकदेव, शुक म्हणजे या शब्दाचा अर्थ अगोदर कळणं फार गरजेचं आहे. शुकदेवजी महाराज कोण? श्रीमद भागवताचे वक्ता हे शुकदेवजी महाराज. ज्या शुकदेवजी महाराजांनी आपल्या कमल मुखातून परीक्षित राजाला श्रीमद भागवत कथा सांगितली ते हे शुकदेवजी महाराज. शुक या शब्दाचा अर्थ आहे तोता म्हणजे पोपट. शुक म्हणजे पोपट. मग शौनकादी ऋषी मुनींनी सूतजींना विचारला, आम्हाला या शुकदेवाची पहिली कथा सांगा. त्यावेळेला सूतजी महाराज सांगतायत, शुकदेवजी महाराज म्हणजे फार मोठे संत. ऐका त्या शुकदेवजी महाराजांची कथा. आज आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं मंगलाचरण, त्यानंतर शुकदेव जन्म आपल्याला पाहायचा आहे. तर लक्ष देऊन ऐका शुकदेवजी महाराजांचा जन्म कशा पद्धतीने झाला. श्रीमद भागवताचे वक्ता शुकदेवजी महाराजांचा जन्म कसा झाला तर ऐका. हे जे शुकदेवजी होते ना, पोपट गोलोकामध्ये होते अगोदर. ते गोलोकामध्ये असताना हे पोपट रूपी शुक राधा राणी सोबत क्रीडा करत होते. काय करत होते? क्रीडा. त्यांची त्या ठिकाणी राधा राणी, आता राधा राणी सरकार तुम्हाला माहिती आहे, नुसतं राधे राधे म्हटलं तरी आजही अंगावरती शहारे येतात. जी लोक वृंदावनामध्ये गेले, आजही वृंदावनाचं वैशिष्ट्य आहे, वृंदावनामध्ये गेल्यानंतर जय श्री कृष्ण असं कधी कुणी ऐकलंय? जी लोक वृंदावनाला गेलीये, तुम्ही वृंदावनमध्ये गेल्यानंतर जय श्री कृष्ण कुणाच्या मुखातून ऐकलंय? खरं तर वृंदावन भूमी ही बाकी बिहारी लालची भूमी आहे, पण तिथं जय श्री कृष्ण म्हटलं जात नाही हो. जय श्री कृष्ण नाही, तिथं काय म्हटलं जातं? तिथं राधे राधेच म्हटलं जातं. कारण त्या राधा राणीचा तेवढा अधिकार आहे. म्हणून त्या राधा राणी ही शुकदेवजी महाराजांची भागवताची पहिली गुरु आहे. राधा राणी ही शुकदेव महाराजांची भागवताची पहिली गुरु. लक्षात ठेवा हं, पहिली गुरु राधा राणी. म्हणून अगोदर त्या राधा राणीला आपल्याला नमन करायचं आहे, जी शुकदेवजी महाराजांची ही गुरु आहे. म्हणून त्या राधा राणीचे चरण आपल्याला आपल्या हृदयामध्ये सुरुवातीला स्थित करायचे आहे. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे.
आपल्याला इथे घेता आला पाहिजे. हा आनंद घरी जाऊन नाही मिळणार आहे. हा आनंद इथे 7 दिवस, गेला 1 दिवस तर संपलाय आपला, 6 दिवस हातामध्ये उरलेले आहेत. 7 दिवसामधील एक एक क्षण आपल्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. आनंद घेत चला. प्रत्येक भजन चालू झाल्यानंतर कृष्ण प्रेमी, मला माहिती आहे तुमच्यामधला कृष्ण आहे, फक्त त्याला जागा करायचंय. खरं सांगू का, अनेकांना वाटत असेल सगळीच आपलीच माणसं आहे, कसं नाचावं. नवरदेवाची ज्या वेळेला वरात निघते तिथं आपण किती नाचतो की नाही. नवरदेवाच्या पुढे उड्या मारण्यापेक्षा भगवंताच्या समोर नाचण्यात आनंद आहे. भगवंताच्या नामस्मरणात नाचणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण जो कथेमध्ये नाचतो ना त्याच्या पायाची चरणरज भगवान भोलेनाथ स्वतःच्या मस्तकी चरणी लावतात. अहो महाराज म्हणतात, चरणीचे रज वंदी शुळपणी नाचती कीर्तने त्यांच्या माथा. नाचलं पाहिजे. पुढचं भजन चालू असताना मला असं वाटतं सर्व महिला मंडळी आनंद घेतील. असो, ज्या वेळेला शुकदेवजी महाराजांची पहिली भागवताची गुरु म्हणजे राधा राणी, एक दिवस असंच क्रीडा चालू असताना राधा राणीच्या मनामध्ये आलं, गोलोकामध्ये बरं का. राधा राणी विचार करते आहे की कालांतराने कलियुग निर्माण होणार आहे आणि कलियुगामध्ये जर लोकांना जर अत्यंत कमी अवधीमध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर भागवताची निर्मिती होणे फार गरजेचं आहे. लोकांच्या कल्याणार्थ शुकदेवजी महाराजांना मृत्यू लोकामध्ये पाठवणं अत्यंत गरजेचं आहे. जनमानसामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून बघा, त्या राधा राणीने शुकदेवजी महाराजांना मृत्यू लोकामध्ये जाण्यासाठी भाग पाडलं. पण शुकदेवजी महाराज राधा राणीला म्हणताय, राधा राणी मी मृत्यू लोकामध्ये जाणार नाही. का शुकदेवजी? ते पोपट म्हणताय मी जाणार नाही म्हणे मृत्यू लोकामध्ये. राधा राणी तुम्हाला माहित नाही, मृत्यू लोक साधा नाहीये म्हणे. हा मृत्यू लोक फार भयानक आहे. ह्या मृत्यू लोकामध्ये गेलं की ती जी माया आहे ना म्हणे, माया ही माणसाला तिच्या ताब्यात करून घेते म्हणे. कसाही मनुष्य असला तरी ही माया जी आहे, ही माया जी आहे ना म्हणे, ही माया मनुष्याला तिच्या ताब्यात करून घेते. मी नाही जाणार म्हणे मृत्यू लोकामध्ये. पण राधा राणीने समजावलं शुकदेवजी महाराजांना, मी तुम्हाला वचन देते, तुम्ही मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर मायेचा तुमच्यावरती प्रभाव पडणार, मायेचा तुमच्यावरती प्रभाव पडणार नाही म्हणे. आणि मग राधा राणीने असं म्हटल्याबरोबर शुकदेवजी महाराज मृत्यू लोकामध्ये येतात. कुठे? गोलोकावरून निघाले आणि मृत्यू लोकामध्ये आले कैलाश पर्वतावरती. आता हे कैलाश पर्वत जे आहे, कैलाश पर्वत म्हणजे अमरनाथ. या अमरनाथ वरती, ह्या पर्वतावरती शुकदेवजी महाराज येऊन पडले. पण एका पक्षिणीच्या उदरामध्ये, पक्षिणीच्या गर्भामध्ये शुकदेवजी महाराज जाऊन पडले. आणि तिथे झालं काय माहिती का, ती पक्षिणी जी होती, पक्षी आणि पक्षिणी, कालांतराने काही दिवसानंतर त्या पक्षिणीने त्या बाळाला जन्म दिला. म्हणजे अंड स्वरूपामध्ये, पक्षिणीने अंड स्वरूपामध्ये जन्म दिला. ते अंड त्या कैलास पर्वतावरती, अमरनाथावरती त्या ठिकाणी पडलेलं आहे. आणि कैलाश पर्वतावरती कोण राहतं? कैलाश पर्वतावरती आहे म्हणजे भोलेनाथ. कालो का काल महाकाल भगवान भोलेनाथ माता पार्वती सहित कैलासावरती विराजमान आहे. पण भोलेनाथ कायम स्वरूपी समाधीस्थ अवस्थेमध्ये आहे, ध्यानास्थ अवस्थेमध्ये आहे. माता पार्वती त्या ठिकाणी शेजारी बसलेली आहे आणि ते अंड स्वरूपामध्ये शुकदेवजी महाराज पाठीमागे पडलेले आहेत.
नारदजींनी विचार केला, जर जगाच्या कल्याणार्थ, जगाच्या कल्याणाचा विचार जर करायचा असेल तर शुकदेवचा जन्म होणं अत्यंत महत्वाचं आहे. शुकदेवजी महाराज या अंड्यातून बाहेर येणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून नारदाने विचार केला, काहीतरी नाटक मलाच करावं लागेल म्हणे, कारण माझ्याशिवाय काही गोष्टी अशक्य आहे. आणि मग नारद म्हणजे काय? नारद, ज्याची कुठलीच गोष्ट रद्द होत नाही ना, त्याला नारद म्हटलं जातं. आणि मग हे देवर्षी नारदाने विचार केला की मलाच काहीतरी करावं लागेल. मी कालही तुम्हाला सांगितलं होतं नारदाबद्दल, आज तर नारद जयंती आहे. आणि मग ह्या देवर्षी नारदांनी केलं काय माहितीये का? देवर्षी नारदांनी विचार केला, कारण नारदाचं काल मी तुम्हाला बोलली होती, ज्या घरामध्ये भांडणं होतात तिथली भांडणं मिटवायला नारदजी जातात, आणि ज्या घरामध्ये भांडणं होत नाही तिथं भांडणं लावायला नारदजी जातात. नारदजींनी विचार केला, एकदा माता लक्ष्मी आणि नारायणाच्या मध्ये, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मध्ये मी एकदा भांडण लावलंय म्हणे. ब्रह्मदेवामध्ये आणि त्याच्या पत्नीमध्येही मी भांडण लावलंय, पण आजपर्यंत मी भोलेनाथामध्ये माता पार्वतीमध्ये काही भांडण लावलेलं. भांडण लावायला एक नंबर आहे नारद मुनी. आणि मग भांडणच लावायचंय, निघाले कैलाश पर्वतावरती. नारायण 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 म्हणत देवर्षी नारद कैलास पर्वतावरती आलेत. पाहतायत भोलेनाथ समाधीस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत, पार्वती माता शेजारी बसलेली आहेत. नारदाने विचार केला, आपल्यासाठी वातावरण अगदी योग्य वातावरण आहे. आणि नारद महर्षी गेले, पार्वती मातेला नमस्कार केला, आणि पार्वती माता नारद महर्षींसाठी लाडू वगैरे घेऊन आल्यात. आणि नारदजींची विचारपूस करत आहे पार्वती माता, बरं का. पार्वती माता नारदजींना म्हणतायत, नारदजी बरेच दिवस झाले म्हणे तुमचं आमच्याकडे चक्करच नाही, एवढ्यात येणं जाणं बंद केलं, तुम्हाला काही आमचा राग तर आला नाही ना? आपण कसं पाहुण्यांना म्हणतो, सध्या काय तुमचं प्रेम कमी झालं की काय? सध्या काय तुमचं आमच्याकडे चक्करच नाही? तसं माता पार्वती विचारपूस करू लागली नारदजींना. आणि नारदजींना म्हणते आहे, पार्वती माता म्हणते एवढ्यात तुमचा चक्करच नाही. नारदजीच ते आता भांडणच लावायची ना, म्हणून नारदजी म्हणताय, काय सांगू माते, सध्या माझी इच्छाच होत नाही कुठं फिरण्याची. नारदजी म्हणताय, सध्या माझी कुठे जाण्याची इच्छा होत नाही म्हणे, आपलं आपलं बसावं, नामस्मरण करावं, कुठं जाण्याची इच्छा होत नाही म्हणे आता माझी. माता पार्वती म्हणते, पण का नारदजी, तुमची का जाण्याची इच्छा होत नाही, काही झालंय काय? देवर्षी नारद म्हणतायत, त्याचं कारण एकच आहे म्हणे, सध्या ना म्हणे मृत्यू लोकामध्ये लोकांच्या अंतःकरणात ना आता प्रेमच उरलेलं नाहीये म्हणे. जो तो ज्याच्या त्याच्या स्वार्थासाठी वागतो म्हणे. लोकांमध्ये प्रेम राहिलेलं नाही म्हणे, मृत्यू लोकामध्ये जावंसं वाटत नाही म्हणे आता. माता पार्वती म्हणाली, अहो लोकांमध्ये प्रेम नसेल राहिलं, पण आमच्या बाबतीत जर विचार केला तर आम्हा पती पत्नींचं एकमेकांवरती अतूट प्रेम आहे. नारदजी म्हणताय, भगवान भोलेनाथाचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, खूप चांगली गोष्ट आहे, पण भोलेनाथ तुम्हाला सगळं सांगतात का? हो म्हणे. पार्वती माता म्हणे, माझे पती माझ्यापासून काहीच लपवत नाही म्हणे, काही म्हणजे काहीच नाही. अहो नारदजी असं म्हणतात, माता पार्वती नारदजींना म्हणते आहे, असं म्हणतात की गुरुदेवांनी शिष्याला दिलेला गुरुमंत्र जो असतो, तो गुरुमंत्र शिष्याने कधीही कुणाजवळही बोलून दाखवू नये. लक्षात राहू द्या, भागवत सांगतंय, कधीही आपल्या गुरुने आपल्याला दिलेला गुरुमंत्र कुणाजवळही बोलून दाखवू नये. आणि जर तो गुरुमंत्र आपण बोलून दाखवला तर कदाचित त्या मंत्राची असणारी ताकद, मंत्राची असणारी पावर कमी होते. हे भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. पण
माता पार्वती म्हणते माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती इतकं प्रेम की माझ्या नवऱ्याने मला त्यांना दिलेला गुरुमंत्र सुद्धा सांगितलाय म्हणे. माझ्या नवऱ्याने त्यांना मिळालेला गुरुमंत्र सुद्धा मला सांगितला. नारदजी म्हणताय खरंच माते एवढं प्रेम करता म्हणे तुमचे पती तुमच्यावरती? हो म्हणे एवढंच नाही, भगवंताने जर भक्ताला काही साक्षात्कार दिला, ज्या वेळेला आपण भगवंताचं स्मरण करतो, ध्यानास्थ होतो, ध्यानास्थ अवस्थेमध्ये प्रभू परमात्म्याची जर आपल्यावरती कृपा झाली तर भगवंत आपल्या डोळ्यांसमोर त्याचं मूळ स्वरूप आपल्याला दाखवतो. अहो त्याचं मूळ स्वरूप सगुण स्वरूपाचं दर्शन देतो. आणि माझ्या पतीला भोलेनाथांना जे जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे, प्रभू रामरायांनी ज्या वेशामध्ये भोलेनाथाला दर्शन दिलेलं आहे ते सुद्धा मला अनुभवाने वर्णन करून भोलेनाथांनी सांगितलंय. एवढंच नाही, श्रीकृष्ण परमात्मा कोणत्या कोणत्या रूपामध्ये कशी कशी झाकीमध्ये दिसतात तेही माझ्या पतीने मला सांगितलंय म्हणे. खूप 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 प्रेम करता म्हणे माझे पती माझ्यावरती, अपार प्रेम करतात, अपार प्रेम. त्या वेळेला नारदजी म्हणताय माते नशीबवान आहेस गो तू. अगं तुझे पती तुझ्यावरती एवढं प्रेम करतात का ग? मग तुला तुझ्या नवऱ्याने हे पण सांगितलं असेल ना की त्यांच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळा आहे ती मुंडमाळेमध्ये कुणाकुणाचे मुंडके लावलेत, तुला हे सांगितलं असेल ना ग तुझ्या पतीने? एवढ्या वेळापर्यंत माझं प्रेम म्हणणारी पार्वती माता आता मात्र तिचे डोळे सजल झाले आणि विचार करू लागली, अरे बापरे काय झालं म्हणे, माझ्या पतीने माझ्यापासून ही गोष्ट का लपवली असेल म्हणे. एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतात पण गळ्यामध्ये असणाऱ्या मुंडमाळांबद्दलचा आजपर्यंत माझ्या पतीने मला सांगितलेलं नाही. कुणाची मुंडकी घालून फिरतात म्हणे माझे पती. आणि एकदा का बाईच्या मनामध्ये असा संशय आला की मग बाईचं अवघड काम आहे, अवघड. माता पार्वतीला मात्र राग आला आणि नारदजींनी पाहिलं आपलं काम झालंय म्हणे, आपल्याला जे हवं होतं ते काम झालंय. माता पार्वतीचा चेहरा नारद मुनींनी पाहिला आणि नारद मुनी माता पार्वतीला म्हणताय माते आता मी येतो बरं का ग, आता पुढचं पुढे तुम्ही पाहून घ्या काय करायचं ते. आणि नारदजी निघाले आणि बाहेर निघता निघता भोलेनाथ समाधीस्थ अवस्थेतून बाहेर आले आणि मातेकडे जात होते. तेवढ्यात नारदजींनी पाहिलं आणि नारदजी म्हणताय बरं झालं भोलेनाथा तुम्ही लवकर उठलात, माता पार्वती तुमची वाट पाहते आहे, मातेला तुमची खूप आठवण येते आहे, थोडं लवकर जा तुम्ही मातेकडे. भगवान भोलेनाथ म्हणतायत ज्या अर्थी तुम्ही बाहेरून निघताय, आतून बाहेर निघताय त्या अर्थी नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा झालेला आहे. आता जिथे जिथे नारद जाऊन पोहोचतील तिथे तिथे गडबड घोटाळा होणार म्हणजे होणार. आणि भगवान भोलेनाथ मध्ये जात आहे पण इकडे मातेने काय केलंय, मातेला एवढा राग आला, एवढा राग आला. अंगावरती सुंदर वस्त्र परिधान केलेली होती, मातेने अंगावरची सुंदर वस्त्र काढून टाकली, अंगावरचा शृंगार सगळा दागदागिने काढून टाकले, मलिन वस्त्र परिधान केले, अस्तावस्त झालेली ती केश रचना घेऊन ती माता मात्र कुठे निघून गेली, कोप भवनामध्ये निघून गेली. कोप भवन म्हणजे काय माहितीये का? पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या महालांना कोप भवन असायचं. कोप भवन म्हणजे काय, घरामध्ये जर काही वादविवाद झाले आणि एखाद्या व्यक्तीला जर खूप राग आला तर त्याने घर सोडून बाहेर जायचं नाही, त्याने त्या कोप भवनामध्ये जाऊन बसायचं. आणि कोप भवनामध्ये जो गेलेला असेल त्याच्याबद्दल बाकीच्यांनी समजून घ्यायचं, काहीतरी झालंय, याला राग आलेला आहे, मग तिथे मनवायला जायचं. आत्ता सारखं नाही, आत्ता जर राग आला तर लोक घर सोडून बाहेर जातात, जीवाचं बरं वाईट करतात. पण पूर्वीचा काळ होता तो कोप भवन बांधलेली असायची, घर सोडून जायचं नाही, कोप भवनामध्ये जाऊन बसायचं, काय रडायचं असेल ते तिथं रडायचं. आणि भगवान भोलेनाथ गेले
माता पार्वती कोप भवनामध्ये बसलेली होती. भगवान भोलेनाथ कोप भवनामध्ये गेले. मातेकडे गेल्यानंतर भोलेनाथ मातेला म्हणताय का ग, काय झालंय म्हणे तुला? अशी मलिन वस्त्रणी घालून तू या ठिकाणी बसलेली आहे. डोळे मात्र सुजलेले आहे. रडून रडून व्याकुळ झालेली माता पार्वती भगवान भोलेनाथांच्या समोर आणि मुद्द्यावरतीच बोलू लागली. का हो म्हणे, तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे ना म्हणे. मग आजपर्यंत तुम्ही माझ्यापासून एक गोष्ट का लपवली म्हणे. भगवान भोलेनाथ म्हणताय, मी तुझ्यापासून काहीच नाही लपवलं ग माते, काहीच नाही लपवलं. मग मला सांगा, तुमच्या गळ्यामध्ये असणारी ही मुंडमाळा कुणाची आहे? हे मुंडके तुम्ही कुणाची गळ्यामध्ये घालून फिरताय? ज्या वेळेला भोलेनाथांनी पाहिलं मातेला तर याचा राग आलाय, भोलेनाथांना थोडं हसू आलं अगोदर. अगं एवढंच ना, तू मला कधी सांगायची वेळच येऊ दिली नाही, कधी मला चान्सच दिला नाही तू की हे मुंडकी कुणाची आहे सांगण्याची. बरं ऐक, आता मी तुला सांगतो, ही गळ्यामध्ये असलेली जी मुंडकी आहेत ना, हे एक एक मुंडकी तुझी आहे. तुझ्या प्रत्येक अवताराचं एक एक मुंडकं मी माझ्या गळ्यामध्ये प्रेमाचं प्रतीक म्हणून घातलेलं आहे. प्रत्येक क्षणी तुला प्रत्येक वेळेला वेगवेगळा अवतार घ्यावा लागलेला आहे आणि मी मात्र तेवढा एकच आहे. आता मात्र मातेला अजूनच राग आला. मातेला अजून राग आला. माता म्हणू लागली, का हो, तुम्ही तर महाकपटी निघाल्या म्हणे. माझा प्रत्येक वेळेला जन्म बदलतोय, अवतार बदलतोय आणि तुमचा एकच, असं का? असं कुठलं अमृत पिलंय तुम्ही की तुम्हाला मरणच येत नाही? मला मरण येतं आणि तुम्हाला मरणच येत नाही. काय औषध घेतलंय म्हणे तुम्ही मला सांगा. तेव्हा मात्र आता मात्र भोलेनाथांचे डोळे सजल झाले. आता भोलेनाथांना वाटलं आता काही खरं नाही, आता स्त्री हट्ट आहे, सांगावाच लागेल. आणि म्हणून भोलेनाथांनी माता पार्वतीला सांगितलं, अगं मी अमर कथा त्याचं रसपान केलेलं आहे, मी कथामृताचं अमृत प्राशन केलेलं आहे, म्हणून मला मृत्यू नाही. मग काहो धनी म्हणे, तुम्ही स्वतःसाठी तुम्ही अमर कथा अमृताचं प्राशन केलं आणि मी तुमची पत्नी ना, मी तुमची बायको आहे ना, मग का तुम्ही मला ते अमृत दिलं नाही? एका क्षणभरही वाटलं नाही की आपल्या बायकोलाही आपण ते अमृत द्यावं आणि बायकोलाही अमर करावं? का वाटलं नाही तुम्हाला? ते वेळेला भगवान भोलेनाथ म्हणतात, तू जगदंबा आहे, तू परांबा आहे, तू महाकाली आहे, तू चंडिका आहे, तुला प्रत्येक वेळेला अवतार धारण करावा लागला. पण आता जर तुझी खूपच इच्छा असेल तर सांगतो म्हणे मी तुला अमर कथा. पण ऐक, ही जी अमर कथा म्हणजेच ही श्रीमद भागवत कथा, ही व्यक्तीला अमर करणारी कथा आहे. महाराज म्हणतायत, ही व्यक्तीला अमर करणारी ही जी कथा आहे, ही जी अमर कथा आहे, ही अमर कथा भगवान भोलेनाथ माता पार्वतीला सांगतायत. पण अगोदर अमर कथा श्रीमद भागवत कथा श्रवणाचे नियम माहीत असू दे म्हणे. ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना पहिला जो नियम आहे तो नियम म्हणजे कथा ऐकत असताना श्रोतू वर्गाने वक्त्याच्या समोरच बसून कथा ऐकली पाहिजे. वक्त्याच्या पाठीमागे बसून कधीच कथा ऐकू नये, त्याचं पातक त्या श्रोत्याला लागत असतं. हे भगवान भोलेनाथांनी माता पार्वतीला सांगितलेला नियम आहे. पुढे जाऊन महाराज म्हणतायत, भगवान भोलेनाथ दुसरा नियम सांगत आहे, कथा श्रवण करत असताना कोणीही कथेमध्ये बोलू नये. बोलायचंच असेल तर फक्त जय श्री कृष्ण बोलावं. आणि तिसरा नियम सांगितलेला आहे, श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना कोणीही झोपू नये.
पातक लागतं म्हणे त्याचं. हे भगवान भोलेनाथाने, मी नाही सांगते हा, भगवान भोलेनाथांनी माता पार्वतीला सांगितलेली ही श्रीमद भागवत कथा श्रवणाचे नियम आहे. कुणीही झोपू नये, पातक लागतं म्हणे. आणि मग माता पार्वतीने सगळे नियम ऐकले, पुढ्यात बसली आणि भगवान भोलेनाथ म्हटले, ऐक पार्वती, मी तुला कथा आता सांगायला सुरुवात करतो आहे, पण ऐक, माझा नियम आहे, मी कथा सांगत असताना डोळे उघडे ठेवून मी कथा सांगत नाही, तर मी डोळे बंद करून तुला कथा सांगणार आहे. भगवान भोलेनाथ म्हणताय, मी डोळे बंद करून कथा सांगणार आहे, पण मी सांगत असलेली कथा तू ऐकते आहे की नाही हे मला कसं कळणार? मग तू मला मधून मधून हुंकारा देत चल. अशा पद्धतीचा तू मला हुंकारा देत चल, म्हणजे मला कळेल की मी सांगत असलेली कथा तू श्रवण करते आहे. आता भगवान भोलेनाथाने माता पार्वतीला कथा सांगायला सुरुवात केली. माता पार्वती कथा श्रवण करते आहे आणि कथा श्रवण करत असताना माता पार्वती आणि भोलेनाथाच्या व्यतिरिक्त अजून तिथं कोण आहे? भगवान भोलेनाथाला वाटतंय आता आपण इथं दोघच नवरा बायको आहे, पण त्यांच्यामध्ये तिसरा तिथे होता. कोण? तुम्ही कथा श्रवण करताय ना, मग सांगा मला, कोण होता तिथं? कोण? हो, पाठीमागे पडलेला पक्षिणीने घातलेला ते पाठीमागे अंड पडलेलं होतं ना भगवान भोलेनाथाच्या पाठीमाग. आता मात्र पहिल्या दिवसाची कथा सुरू झाली आणि ते अंड थोडं थोडं शाबूत व्हायला लागलं. आता तेही कथा ऐकू लागलं ना. त्या अंड्यामध्ये कोण आहे? शुकदेवजी आहेत. शुकदेवजी त्या अंड्यामध्ये पक्षी स्वरूपामध्ये आहे, पोपटाच्या स्वरूपामध्ये आहे. पहिल्या दिवसाच्या कथेने, श्रीमद भागवताच्या महात्म्याने ते जे अंड होतं ते शाबूत झालं. दुसऱ्या दिवसाची कथा चालू झाली आजची. दुसऱ्या दिवसाच्या कथेने ते अंड फुटलेलं आहे, पक्षी बाहेर आलेला आहे. तिसऱ्या दिवसाची कथा अमृत कथा आहे. अमृतवाणी श्रवणाने ते पक्षी, शुक पक्षी, ते पोपट हसू लागलेला आहे. आणि चौथ्या दिवसाची कथा ऐकून तर त्याला एवढा आनंद झालेला आहे, कारण चौथा दिवस म्हणजे, कथेचा चौथा दिवस म्हणजे कसला दिवस असतो? आनंदाचा दिवस. काय काय आनंद आहे चौथ्या दिवशी? तर माझ्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा जन्माचा उत्सव म्हणजे चौथा दिवस आहे. आणि मग चौथा दिवस, पाचवा दिवस, सहावा दिवस, आणि जशी की भगवान भोलेनाथांनी दशम स्कंदाला प्रारंभ केला, त्या दशम स्कंदामध्ये प्रवेश केल्याबरोबर माता पार्वतीला मात्र त्या ठिकाणी माता पार्वती समाधीस्थ अवस्थेमध्ये गेली. काही काही ठिकाणी उल्लेख आलेला आहे माता पार्वतीला झोप लागली, पण माता पार्वतीला झोप लागली नाही बरं का. हो, पार्वती माता आहे, तिला कुठं झोप लागेल का? जगाची जननी आहे ती, तिला झोप नाही लागली. दशम स्कंद हे श्रीमद भागवताचं दशम स्कंद हे म्हणजे भगवंताचं हृदय आहे. आणि ज्या वेळेला दशम स्कंदामध्ये मनुष्य प्रवेश करतो त्यावेळेला बसलेला प्रत्येक जीवात्म्याला देहाचा विसर पडतो. हा आहेच दशम स्कंद तसं, जीवात्म्याला देहाचा विसर पडतो. ज्या वेळेला उद्धवजी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा संवाद दशम स्कंदामध्ये सुरू होतो त्यावेळेला माता पार्वतीला समाधीस्थ अवस्थेमध्ये जाती. आता मात्र ते शुकदेवजी महाराज, अंड्यातून बाहेर निघालेले शुकदेवजी महाराज माता पार्वतीकडे बघत आहे. आणि माता पार्वतीकडे बघत असताना शुकदेवजी महाराज म्हणतायत, आता जर हुंकारा महादेवाला गेला नाही तर कथा इथेच बंद पडेल, अर्धवट कथा राहून जाईल. म्हणून जे शुकदेवजी होते, अंड्यातून बाहेर निघालेला पक्षी, तो माता पार्वती सारखा आवाज काढू लागला आणि हुंकारा देऊ लागला. माता पार्वती मात्र समाधीस्थ अवस्थेमध्ये आहे, हुंकारा मात्र शुक देत आहे, कारण भगवान भोलेनाथांनी मात्र डोळे बंद केलेले आहे.
दशमस्कंद झालं. श्रीमद भागवत कथा पूर्ण झाली आणि कथा संपल्यानंतर ज्या वेळेला भगवान भोलेनाथाने जय जयकार केला, त्या जय जयकाराच्या आवाजाने माता पार्वती देहभानावरती आली. आणि देहभानावरती आल्यानंतर माता पार्वती भगवान भोलेनाथाला माता पार्वती म्हणू लागली की म्हणे, आतापर्यंत तुम्ही दशमस्कंदापर्यंत मला कथा सांगितली, पण उद्धव आणि श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला संवाद करत होते तिथून पुढे काय झालं म्हणे सांगा मला. त्यावेळेला भगवान भोलेनाथ म्हणतात, अगं काय बोलते तू, मी तर त्याच्या पुढचंही 11वा स्कंद तुला सांगितला, 12वाही स्कंद मी तुला सांगितला, आणि तू मला म्हणते की तिथून पुढचं सांगा. माता पार्वती म्हणे, नाही, दशम स्कंदामध्ये उद्धवजी महाराज गोपाल कृष्ण परमात्म्यापर्यंत येतात, तिथपर्यंतच मी कथा ऐकली आहे, त्याच्या पुढे मी कथा ऐकली. अगं जर तू कथा ऐकली नाही तर मध्ये हुंकारा कोण देत होत. तेवढ्यात भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचं लक्ष मात्र त्या पक्षाकडे गेलं, त्या पोपटाकडे गेलं. पोपटाचं बारीकसं ते पिल्लू आहे, छोटासा पक्षी आहे, आणि त्या पक्षाने पाहिलं भोलेनाथाचं लक्ष माझ्याकडे गेलं. भगवान भोलेनाथाला समजलं याने मात्र चोरून कथा ऐकली आहे, चोरून कथा ऐकणं अपराध आहे म्हणे. पक्षी पुढे पळतोय, शुकदेवजी पुढे पळत आहेत आणि भगवान भोलेनाथ मागून पळत आहेत. शुकदेवजी पुढे, भोलेनाथ मागे, शुकदेवजी पुढे, भोलेनाथ मागे, आणि पळता 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 भगवान भोलेनाथाच्या पुढे असणारे शुकदेवजी महाराज कैलाश पर्वताच्या खाली असणारे बद्रीनाथ धाम. बद्रीनाथ धाम म्हणजे साक्षात स्वर्ग आहे. शास्त्र सांगतात बद्रीनाथ म्हणजे साक्षात स्वर्ग आहे. आणि त्या ठिकाणी असणारे वेदव्यास आणि वेदव्यासांची जी पत्नी आहे, त्या पत्नीचं नाव सांगितलेलं आहे वटिका. वेदव्यासांची पत्नी बाहेर दोघंही बसलेली होती बद्रीनाथ धामामध्ये, आणि त्या ठिकाणी बसलेली असताना ती पत्नी आपल्या पतीला वेदव्यासजींना सांगते आहे, अहो आपलं आता वय होत आलं, म्हातारं होत आलो म्हणे आपण, तरीही अजून आपल्याला पुत्र प्राप्ती नाही. वेदव्यासजी म्हणताय, जशी भगवंताची इच्छा असेल तसंच होणार, काळजी करू नको. असं म्हणत असतानाच त्या वेदव्यास ऋषींच्या पत्नीला जांभाळी आली. बोलता बोलता जशी जांभाळी आली, तिने जसा आ केल्याबरोबर त्या ठिकाणाहून उडत येणारा शुक पक्षी म्हणजे तो पोपट जसा आला तसा त्या वेदव्यासजींच्या पत्नीच्या मुखामध्ये गेला, आणि मुखामधून तो ज्या वेळेला उदरामध्ये गेला त्या वेळेला तो गर्भस्वरूपामध्ये गेला. बघा, गोलोकामधून आलेले शुकदेवजी अमर कथा श्रवण केली, आणि अमर कथा श्रवण करून आता बद्रीनाथ धामामध्ये येऊन मात्र वेदव्यासजींच्या पत्नीच्या उदरामध्ये जाऊन बसलेले आहेत. पण विचार करा, भोलेनाथ माघारी निघून गेले, त्यांना काही शुकदेवजी सापडले नाही. आता या गर्भाने आईच्या उदरामध्ये गेल्यानंतर किती दिवस राहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कुठली सर्वसामान्य एखादी स्त्री गर्भवती असेल तर तिच्या उदरामध्ये गर्भ किती दिवसाचा राहतो? किती? सगळ्या आईच येत नाही ते, मग मला सांगा ना. सर्वांनी स्त्री, कारण स्त्रीत्वाची पूर्णता मातृत्वात सांगितलेली आहे, सर्वांनी या ठिकाणी मातृत्व अनुभवलेलं आहे. किती दिवसाचा गर्भ असतो? फार तर फार 9 महिने आणि 9 दिवस. 9 महिने आणि 9 दिवस, फार तर फार 10 दिवस, 11 दिवस, याच्या पुढे मात्र जात नाही. पण ज्या वेळेला हे शुकदेवजी महाराज त्या वेदव्यासजींच्या पत्नीच्या उदरामध्ये गर्भस्वरूपामध्ये गेले तर 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, तर 12 वर्ष
व्यासजींच्या पत्नीच्या उदरामध्ये जाऊन राहिले, गर्भामध्ये. शुकदेवजी महाराजांनी त्या मातोश्रीच्या उदराला मंदिराचं स्वरूप प्रकट केलं. लोक गर्भाला नावं ठेवतात, आईच्या उदरामध्ये असणाऱ्या गर्भाला नावं ठेवतात, कारण आईच्या उदरामध्ये असणाऱ्या गर्भाच्या यातना काय असतात हे सर्वांना माहिती आहे. आईच्या उदरामध्ये असताना बाळ ज्या वेळेला आईच्या उदरात असतं तेव्हा त्याला गालीचा आथरलेला आहे का हो? त्या ठिकाणी त्याला फॅन लावलेला आहे, त्या ठिकाणी त्याला एसी रूम आहे का? आईच्या उदरामध्ये काय काय सांगू गर्भेची यातना, पद भोगीता नारायणा, वास मला मोत्र जाणा, सुदक्षिणो गणाला श्री. महाराज म्हणतायत, आईच्या उदरामध्ये काय सांगू गर्भेची यातना, मज भोगीता नारायणा, मास मळ मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यातच. असं असताना सुद्धा शुकदेवजी महाराज आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले, बाहेर यायचं नावच घेत नाहीये. ती वेदव्यासजींची पत्नी आपल्या पतीला म्हणते आहे, अहो स्वामी, मला माझ्या उदरामधून वेद मंत्रांचा आवाज येतो आहे, वेद मंत्र मला ऐकायला येत आहेत. वेदव्यासजी म्हणतात, नक्कीच तुझ्या उदरामध्ये एखादा ज्ञानी पुरुष वाढतो आहे. वेदव्यासजी महाराज त्या पुत्राला, त्या उदरामध्ये असणाऱ्या गर्भाला विनंती करत आहेत की बाळा, तुझ्या आईला आता त्रास होतोय रे बाळा, सहन होत नाहीये तिला या यातना, फार आता तू अजून परीक्षा घेऊ नको, तू आता मात्र आम्हाला मातृत्वाचं सुख दे, पितृत्वाचं सुख दे, तू आईच्या उदरातून बाहेर ये. असं म्हटल्याबरोबर शुकदेवजी महाराज विचार करतायत, काय करावं. शुकदेवजी महाराज आतून आपल्या पित्याला सांगताय, वेदव्यासजींना, पिताश्री, मी बाहेर येऊ शकत नाही हो, मला माफ करा म्हणे, मला बाहेर यायला भीती वाटते आहे. कसली भीती वाटते? या मृत्यू लोकामध्ये असणारी माया मला तिच्या ताब्यात करून घेईल, मला भीती वाटते, मला बाहेर यावंसं वाटत नाही हो. त्यावेळेला व्यासजी म्हणतायत, मी तुला वचन देतो म्हणे, मायेच्या तावडीमध्ये मी तुला जाऊ देणार नाही. नाही, मला विश्वासच नाहीये, ही माय, ही भगवंताची पत्नीची माया आहे ना म्हणे, ही फार विचित्र आहे. साक्षात भगवंताला तुम्ही इथं बोलवा, नारायणाला, भगवंताला इथे बोलवा आणि भगवंताच्या मुखामधून मला सांगा की खरंच ही माया माझ्यावरती प्रभाव करणार नाही, तेव्हाच मी बाहेर येईल. अहो, शुकदेवजींच्या हट्टापुढे भगवंताला यावं लागलं आणि भगवंताने शुकदेवजींना गर्भामध्ये सांगितलं की शुकदेवजी, तुमच्यावरती मायेचा प्रभाव होणार नाही, तुम्ही बाहेर या. असं म्हटल्याबरोबर शुकदेवजी बाहेर आले. शुकदेवजी महाराजांचा जन्म झालेला आहे. ज्या श्रीमद भागवताचे व्यास, श्रीमद भागवताचे कथाचे जे वक्ते आहेत ते शुकदेवजी महाराजांचा जन्म ह्या ठिकाणी झालेला आहे. आणि जन्म झाल्याबरोबर शुकदेवजी महाराज माय पित्याचा चेहरा न बघताच, माय पित्याचा
सुखदेवाचा चेहरा न बघताच सुखदेवजी महाराज वनामध्ये निघून गेलेले आहेत. आता विचार करणं, कुठली मायबाप असू द्या, कितीही तत्वज्ञानी मायबाप असू द्या, ज्या आईने बाळाला 12 वर्ष उदरामध्ये ठेवलंय, त्या बाळाचं जर तोंडही आईला पाहायला मिळत नसेल तर त्या आईची अवस्था काय होत असेल हो? काय अवस्था होत असेल? ती आई आकांत करते, बाळा मला तुझं मुख तरी दाखव. ती आई बाळाला आवाज देते. वेदव्यास बाप त्या पुत्राला म्हणतोय पुत्र पुत्र म्हणून आवाज देतोय, पण पुत्र शुकदेवजी बापाकडे वळून सुद्धा पाहत नाहीये. वनाच्या दिशेने निघालेत. वेदव्यास पुत्राच्या मागे पळतायत, पण शुकदेवजी महाराजांनी झाडांच्या स्वरूपामध्ये निरोप मागे पाठवलाय. असं मागे वळून सुद्धा बापाकडे पाहिलेलं नाही बरं का शुकदेवजींनी. त्याग बघा कसा आहे, वळून पाहिलं नाही. आणि शुकदेवजी महाराज म्हणतायत, वेदव्यासजी कुणाला तुम्ही पुत्र म्हणतायत? मी तुमचा पुत्र हो, मागच्या जन्मामध्ये तर मी तुमचा पिता होतो, ह्या जन्मामध्ये मी तुमचा पुत्र आहे. कशाला पुत्र पुत्र म्हणून आवाज देतायत? नाही, तुम्ही हुशार आहात, तत्वज्ञानी आहात, व्यासजी आहात, आणि तुम्हाला ही गोष्ट शोभत नाही. तुम्ही माघारी जा. व्यासजी माघारी निघून आलेले आहेत. शुकदेवजी पुढे गेलेले आहेत आणि वनामध्ये तपश्चर्या मात्र त्यांची चालू झालेली आहे. तपश्चर्या चालू असताना, त्या ठिकाणी तपश्चर्या चालू असताना इकडे व्यासजी, त्यांचंही संसारामध्ये लक्ष राहिलेलं नाहीये. वयोवृद्ध झालेले आहे, विचार करता आहेत. जगाच्या कल्याणाचा जे विचार करतात ना त्यांना साधू म्हणतात. स्वतःचा निष्काम ज्यांची भक्ती असते, निष्काम धर्म जे स्वीकारतात त्यांना साधू म्हणतात. आणि जगाच्या कल्याणाचा विचार करत असताना व्यासजींनी ज्या वेळेला समाधीस्थ अवस्थेमध्ये व्यासजी गेले, तेव्हा ध्यानास्थ अवस्थेमध्ये त्यांच्या डोळ्याच्या समोर त्यांना जगतामध्ये असणारा अधर्म दिसला, जगतामध्ये होत असलेलं पाप दिसलं. जगतामध्ये किती प्रकारचं पाप हो, अनेक प्रकारचं पाप. पुढे कलियुगामध्ये काय काय घडणार आहे हे सगळं व्यासांना दिसलं. व्यासांना जगाची चिंता वाटू लागली, म्हणून व्यासांनी जो एक वेद होता ते एक वेदाचे 4 भाग केले आणि मग 4 वेद जन्माला आले. व्यासांनी एका वेदाचे 4 भाग केले, पण वेदाची भाषा एवढी जड आहे की लोकांपुढे जर वेद मांडलं तर त्यातलं काहीच कळत नाही, उपयोग नाही वेदांचा. मग पुढे जाऊन वेदाच्याही पुढे जाऊन व्यासांनी अनेक ग्रंथ निर्माण केले, पण फायदा झाला नाही. शेवटी त्या ठिकाणी व्यासांच्या जवळ फिरत फिरत नारद महर्षी आले. आणि नारद महर्षी आल्यानंतर वेदव्यासजींना म्हणताय, तुम्ही फार चिंतित दिसताय, चिंतित असण्याचं कारण काय? तेव्हा त्या ठिकाणी वेदव्यासजी नारद महर्षींना म्हणताय, जगतामध्ये पुढे जे कलियुग येणार आहे ना, हे फार भयंकर असणार आहे. कलियुगामध्ये घोर पाप होणार आहे. मग या घोर पापापासून लोकांची मुक्ती व्हावी, लोकांचा उद्धार व्हावा, असं काहीतरी मी शोधतोय, पण काहीच उपयोग होत नाहीये. त्यावेळेला नारद महर्षींनी सांगितलं, वेदव्यास घाबरू नका, मी तुम्हाला उपाय सांगतो म्हणे. माझे बाबा ब्रह्मदेव, नारदजींचे वडील कोण आहे? नारद महर्षींचे वडील ब्रह्मा. ब्रह्माचा 10वा मानस पुत्र म्हणजे देवर्षी नारद. आणि माझ्या बाबांना त्यांच्या बाबांनी सांगितलेलं आहे, म्हणजे भगवान ब्रह्माचे वडील कोण? नारायण. नारायण म्हणजे देवर्षी नारदांचे आजोबा. त्यांनी ब्रह्माला भागवताचं ज्ञान दिलेलं आहे. तेच भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवाने मला दिलेलं आहे. आणि तेच ज्ञान चार मंत्रांमध्ये, बरं का, 4 मंत्रांमध्ये देवर्षी नारदाने तेच ज्ञान वेदव्यासजींना कानामध्ये सांगितलं. पण त्या 4 मंत्रांचं सविस्तर वर्णन व्यासांनी 18,000 श्लोकांमध्ये केलं. पूर्णपणे भागवत
भागवताची निर्मिती मनामध्ये व्यासजींनी केली आहे, पण आता वयोवृद्ध झालेले आहे, लिहिण्यासाठी ताकद नाहीये. आता कुणाला सांगावं, काय करावं, कुणाच्या माध्यमातून आता भागवताची निर्मिती करावी, असा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे. त्यावेळेला नारदजी म्हणतायत, का घाबरतायत म्हणे, घाबरू नका. आता हे ज्ञान तुम्ही कुणाला तरी सांगा, आणि सांगत असताना तुम्हाला गुरुचा आश्रय घ्यावा लागणार आहे. कारण कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर गुरुच्या आश्रयाशिवाय अशक्य आहे. तुम्हाला सांगते, जर गुरुचं पाठबळ असेल ना, तर कुठली अशक्यालाही शक्य करण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असतं. मी कालही तुम्हाला सांगितलं, आज मी तुमच्या समोर जी व्यासपीठावरती बसलेली आहेत, गेली 11 वर्षापूर्वी ज्याचं मला काही ज्ञान नव्हतं. भगवंताची लीला बघा ना कशी आहे, मनात नाही, ध्यानात नाही, परंतु संपूर्ण संसाराची 11 वर्ष परिपूर्ण झाल्यानंतर श्रीमद भागवताचं ज्ञान प्राप्त झालं. आणि भगवंताची कृपा कुठेतरी झाली, पण भगवंताच्याही कृपेपेक्षा मी तर श्रेष्ठ समजेल ती गुरुची कृपा. गुरुची कृपा झाली आणि पूर्ण संसाराची 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच काहीतरी 11 वर्षाचं तप माझ्याकडून माझ्या गुरुदेवांनी करून घेतलं. नवे भगवंतानीही आता 11 वर्षाचा संसार पुरे झाला, असंच काहीतरी त्याची ही इच्छा असावी. आणि सुखी संसाराची 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता मात्र त्या भगवान परमात्म्याच्या प्रती प्रेम निर्माण व्हावं, म्हणून माझ्या मुखातून गुरुदेवांनी श्रीमद भागवताची श्रवणाची इच्छा व्यक्त केली. आणि म्हणून मी तुमच्या समोर आज या ठिकाणी बसलेली आहे. सांगायचं मला फक्त एक आहे की गुरुची जर कृपा झाली तर अशक्यालाही शक्य करण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये आहे. आणि याचं उदाहरण देत असताना नारदजी महाराज म्हणतात, मी स्वतः याचं उदाहरण आहे. स्वतः नारदजी म्हणतात, मी याचं उदाहरण आहे. कसं काय? नारदजी महाराज म्हणतायत, मागच्या जन्मामध्ये ना म्हणे मी एका दासीचा पुत्र होतो. ऐका नारदजी महाराजांची जन्मकथा. मागच्या जन्मामध्ये मी एका दासीचा पुत्र होतो म्हणे, अतिशय गरीब दासी, अतिशय गरीब दासी. माझा जन्म होण्याच्या अगोदरच माझे पिता गेले म्हणे. मी पित्याचं मुखही बघितलं नाही. नारद महर्षी व्यासजींना सांगतायत, मी बापाचं मुख बघितले नाही म्हणे. परंतु माझी आई आश्रय शोधता शोधता एका ऋषीच्या आश्रमामध्ये आली, ज्या ऋषीच्या आश्रमामध्ये पती पत्नी दोघंही होते. त्या ऋषीच्या आश्रयामध्ये गेल्यानंतर त्या ऋषी मुनींना ऋषी पत्नीला म्हणू लागली, माते तुझ्या घरामध्ये पडलेली सगळी कामं मी करेल, फक्त मला आसरा दे, मला आश्रय दे. त्या ऋषी पत्नीने त्या दासीला आश्रय दिला. आता ऋषींच्या संगतीमध्ये दासीचा पुत्र वाढू लागला. आणि पुत्र वाढत असताना त्या ठिकाणी असं 2-4 वर्षाचं बालक ते झालेलं आहे. नारद दासी पुत्र आहे पहिल्या जन्मामध्ये. आणि त्या ठिकाणी ऋषी मुनींचा आश्रम असल्या कारणाने त्या ठिकाणी अनेक ऋषी मुनी यायचे. असेच त्या ठिकाणी 2 ऋषी मुनी आले आणि 4 ते 5 महिने त्या आश्रमामध्ये त्यांनी विश्राम केला. त्या ऋषी मुनींच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर त्या मुलाच्या, त्या बालकाच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं. त्याला या सगळ्या गोष्टींचा, आईचा त्याग करावासा वाटू लागला. त्या बाळाचं नावही त्यांनी रामदास ठेवलेलं होतं. काय ठेवलं होतं? रामदास. कारण रामाचे निस्सीम भक्त होते. रामदास त्यांनी नाव ठेवलेलं. आणि रामदास नाव ठेवल्यानंतर पुढे जाऊन ते ज्या वेळेला ते दोन्ही ऋषी मुनी आपल्या पुन्हा स्वदेशी जात असताना, स्वतःच्या घराकडे जात असताना, हे बालक हा रामदास मात्र त्यांच्या मागे लागला. आईचा जीव कासावीस व्हायला लागला, पण कसं तरी त्या रामदासाला थांबवलं. पुढे चालून रामदास 10 ते 12 वर्षाचा होऊ लागला. आणि रामदास 10 ते 12 वर्षाचा झाल्यानंतर
ठिकाणी ते घराच्या बाहेर जाऊन वनामध्ये जाऊन भगवंताचं नामस्मरण करू लागले. पण ज्या वेळेला मुलगा जास्तच भक्तीमध्ये तल्लीन व्हायला लागला की आईला थोडी चिंता वाटू लागते. कारण आईची अपेक्षा असते माझ्या मुलाने संसार करावा, घरामध्ये सून यावी, नातूपंतू खेळावे, अशी ह्या आईची पण इच्छा. त्या ठिकाणी रामदास त्या ठिकाणी ध्यानास्थ व्हायला बसले की आईला चिंता वाटायची. ध्यान करायला बसले की आई मध्येच यायची आणि रामदासाला काही ना काही बोलायची. आणि मध्येच काही ना काही बोलू लागली की रामदासाला राग यायचा. आणि खरं सांगते, ज्या वेळेला आपण ध्यानास्थ अवस्थेमध्ये असतो आणि ज्या वेळेला अचानक आपल्याला कोणीतरी आवाज देतं त्यावेळेला राग येतो माणसाला. तो कितीही जवळचा असला तरी राग येतो. आणि मग त्या ठिकाणी त्या रामदासाला राग येऊ लागला आणि मग तो रामदास आईवरती चिडू लागला. आईला म्हणू लागला, आई का तू असं करतेस ग? माझ्या भक्तीमध्ये तू का आड येतेस? आई मला इथं राहायचं नाही, मला वनामध्ये निघून जायचं आहे. कधी कधी तर त्याच्या मनामध्ये असं यायचं, माझ्या भक्तीच्या आड येणारी ही आई एकदाची मरून गेली तर बरी होईल, असंही मनामध्ये येऊ लागलं बरं का रामदासाच्या. ही आई एकदाची मरून गेली तर फार बरं होईल. आणि एक दिवस अशीच गायीची धार काढता काढता रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी एक सर्प आला आणि आईला दंश केला आणि आई मृत्युमुखी पडली. रामदास मात्र शोक व्यक्त करू लागले, आई गेल्याचं शोक व्यक्त करू लागले. पण रामदासाच्या डोळ्यामधून एका डोळ्यामधून थंड आसव बाहेर पडतायत आणि दुसऱ्या डोळ्यातून मात्र गरम आसव बाहेर पडतायत. मी कालही तुम्हाला सांगितलं, थंड आसव म्हणजे आनंदाची आसव आणि गरम आसव म्हणजे दुःखाची आसव. त्या ठिकाणी शौनकादी ऋषी सूतजींना विनंती करतायत की म्हणे थंड आसव येण्याचं कारण काय आणि गरम आसव येण्याचं कारण काय? गरम आसव त्यासाठी येत आहेत की स्वतःची आई गेली आणि आई गेल्यानंतर प्रत्येक पुत्राला दुःखही होतच. म्हणून एका डोळ्यातून गरम आसव आणि दुसऱ्या डोळ्यातून थंड आसव येत आहेत. आनंद होतोय शुकदेव, आनंद होतोय रामदासाला. का तर माझ्या भक्तीमध्ये असणारी संकट आता दूर झाली. मी भक्ती करायला मोकळा झालो. आई गेली, आनंद झाला. एका बाजूला आनंद झाला, एका बाजूला दुःख झालं. पण त्याच आनंद दुःखामध्ये रामदासाने घर सोडलं आणि ते वनामध्ये जाऊन राहू लागले. बद्रीनाथ धामामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते राहू लागले. आणि त्या ठिकाणी जाऊन राहिल्यानंतर अनंत काळ ते भगवंताची भक्ती करू लागले. पण ह्या जन्मामध्ये रामदासाला भगवंताची प्राप्ती होणं अशक्य होतं. म्हणून प्रलय झाला. त्या प्रलयामध्ये रामदासाचा मृत्यू झाला. आणि पुढचा जन्म ज्या वेळेला रामदासाचा आला, मागच्या जन्माला मध्ये केलेली भक्ती उदयाला आली आणि पुढच्या जन्मामध्ये साक्षात रामदासाला ब्रह्मदेवाचा 10वा मानस पुत्र म्हणून मान मिळाला. आणि नारद महर्षींचा जन्म झाला. आजचा दिवस हा नारद जयंतीचा दिवस आहे. आणि नारद जयंतीचा दिवस असल्या कारणाने आज म्हणून मी मुद्दाम हा विषय येतोच आहे आणि तो मी मुद्दाम घेतलाय. आज नारद महर्षींचा जन्म झालाय आणि नारद महर्षी या ठिकाणी प्रगट होत आहे आणि त्या नारद महर्षींचं आपण मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करणार आहोत. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण
नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 देव नारायण 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 देव नारायण 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 देव नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण अव्वा मानस पुत्र या ठिकाणी नारदजींचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. तुम्ही म्हणाल ताई कालही नारदजी आजही नारदजी, कारण आज खऱ्या अर्थाने नारद जयंती आहे. आजचा दिवस तुम्ही जर कॅलेंडरमध्ये बघितला असेल तर आजचा दिवस हा नारद जयंतीचा दिवस आहे. म्हणून आज नारदाचा या ठिकाणी आपण जन्मोत्सव साजरा केलेला आहे. नारदजींचा जन्म झाला आणि नारदजी व्यासांना सांगत आहे, माझ्यावरती जशी गुरुची कृपा झाली अगदी त्याच पद्धतीने तुम्हीही गुरूंचा आधार घ्या आणि गुरूंच्या आधाराने तुम्ही या भागवत जे तुम्हाला जे ज्ञान आता भागवताचं प्राप्त झालेलं आहे ते तुम्ही कुणाला तरी द्या. व्यासांनी अनंत तपश्चर्या केली आणि त्यांच्या लक्षात आलं की हे भागवताचं ज्ञान देण्यासाठी जर पात्र जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त शुकदेवजी आहेत. शुकदेवजी म्हणजे व्यासांचे पुत्र. पण आता शुकदेवजीला हे ज्ञान द्यायचं कसं? ते तर जन्माला आल्याबरोबर निघून गेले ना वनामध्ये, आता ज्ञान द्यायचं कसं? म्हणून व्यासांनी एक युक्ती केली. व्यासांनी आपली जी काही छोटी छोटी शिष्य मंडळी होती ना, त्या शिष्य मंडळींना काही भागवतामध्ये असणारे श्लोक त्यांना दिले अर्धवट, आणि ते श्लोक घेऊन सांगितलं तुम्ही वनाजवळ शुकदेवजीच्या आसपास जा आणि या वेदांचं पठण करा. ज्या वेळेला शुकदेवजी समाधीस्थ अवस्थेमध्ये वनामध्ये बसलेले आहेत, त्यांच्या आजूबाजूला शिष्य मंडळी गेली आणि म्हणू लागली श्लोक ज्या वेळेला भागवताचे श्लोक ज्या वेळेला कानावरती पडू लागले, शुकदेवजींची तपश्चर्या जी होती समाधीतून ते बाहेर आले आणि ते श्लोकांमध्ये मंत्रमुग्ध झाले. पण ते श्लोक अर्धच होते. शुकदेवजी उठले आणि ते शिष्यांना म्हणू लागले, पूर्ण श्लोक म्हणा ना म्हणे. ती शिष्य मंडळी म्हणाले, आम्हाला पूर्ण श्लोक येत नाही म्हणे. जर तुम्हाला पूर्ण श्लोक ऐकायचा असेल तर तुम्हाला जावं लागेल व्यासांकडे. व्यास तुम्हाला पूर्णपणे श्लोक देतील. अहो शुकदेवजींना राहावलं नाही. त्या ठिकाणी भागवताची भूक शुकदेवजींना लागली आणि शुकदेवजी व्यासांकडे आलेले आहेत. आणि कथा तशी फार मोठी आहे पण आपल्याला थोडी शॉर्ट मध्ये घ्यायची आहे. संपूर्ण भागवताचं ज्ञान व्यासांनी मात्र आता कुणाला दिलेलं आहे? शुकदेवजींना. संपूर्ण ज्ञान शुकदेवजींना आता भागवताचं प्राप्त झालेलं आहे. आणि त्यापुढे जे सूतजी महाराज शौनकादी ऋषींना ही कथा सांगत आहे आज, ते शौनकादी ऋषी मात्र आता सूतजी महाराजांना प्रश्न करत आहेत की सूतजी महाराज, आमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, तुम्ही आम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. पहिला प्रश्न आम्हाला असा पडलेला आहे की मानवाचा परमधर्म कोणता आहे? मानवाचा परमधर्म कुठला आहे? पहिला मानवाचा जर परमधर्म कुठला असेल तर भगवंताच्या चरणामध्ये प्रीत निर्माण व्हावं, ही भागवत मानवाचा पहिला परमधर्म आहे. मी मगाशी सांगितलं धर्म हा सत्य आहे, परंतु या ठिकाणी सूतजी महाराज उत्तर देत आहेत.
सूतजी महाराज म्हणता आहेत की मनुष्य जन्माला आल्यानंतर जर मनुष्याचा जर परमधर्म कुठला असेल तर तो परमधर्म आहे भगवंताच्या प्रती आपल्या हृदयामध्ये प्रेम निर्माण व्हावं, हाच मनुष्याचा परमधर्म आहे. आणि हे प्रेम एवढं सहजासहजी निर्माण नाही होत. बघा ना, आज तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण झालं म्हणूनच तुम्ही या ठिकाणी आलात ना. उगाच का कोणी इथे येईल? अगोदर या ठिकाणी येत असताना तुमच्यावरती भगवंताने कृपा केलेली आहे आणि म्हणून तर आज एवढी लाईट नसताना सुद्धा आपली घरातील कामं पटोपट आटोपून आपण एवढ्या अंधारात का होईना पण ह्या ठिकाणी तुम्ही आलायत. हे तुमच्या अंतःकरणामध्ये असणारं भगवंताप्रती असणारं हे प्रेम आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, या विश्वामध्ये प्रेम करण्यालायक जर कोण असेल तर तो प्रभू परमात्मा आहे. आणि दुसरं म्हणजे प्रभू परमात्म्याचं स्वरूप असणारे सद्गुरू आहेत. प्रेम करा तुम्ही, मी नाही म्हणत नाही. खूप प्रेम करा, खूप प्रेम करा, पण भगवंतावरती प्रेम करा. खूप प्रेम करा, सद्गुरूवरती प्रेम करा. कारण प्रेम करण्याच्या पात्रतेचे फक्त सद्गुरू आणि देवच आहेत. एवढं प्रेम करा भगवंतावरती, एवढं प्रेम करा की त्या देवाशी एक प्रकारचं नातं जोडा. त्या देवाला म्हणा, देवा या विश्वामध्ये जर माझा कोण असेल तर माझा फक्त आणि फक्त तू आहेस रे. त्या देवाला म्हणा कधीतरी, हे काढा, ह्या स्वार्थ युगामध्ये जर माझ्या आयुष्यामध्ये जर माझा असा कोणी असेल तर माझा फक्त तू आहेस रे. तू माझा होता, तू माझा आहेस आणि तूच माझा राहशील. महाराज म्हणतायत की भगवंता, मी तुझी होते, मी तुझीच आहे आणि मी फक्त आणि फक्त तुझी राहणार आहे. ऐक ना देवा, देवा, अरे तू माझा आहेस, तू माझा होता, तू माझा आहेस आणि तू माझाच राहशील. ज्या वेळेला भगवंतावरती ज्या वेळेला आपण प्रेम करायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला हा भाव निर्माण होतो. लोक वेडं म्हणू लागतात आपल्याला, पण एकदा की भगवंताच्या चरणावरती जर प्रेम निर्माण झालं ना तर जगाचाही विचार करत नाही हा जीवात्मा. एकमात्र फक्त तो आणि मी हाच भाव शिल्लक राहतो. ती गोपी म्हणतेत, ती गोपी म्हणतेत, भगवंता अरे मी तुझी होती, मी तुझीच आहे आणि मी तुझीच राहणार. हा भाव अंतःकरणामध्ये असावा, याला खरं प्रेम म्हणतात. आज आपण या जगावरती प्रेम करतो, हो हे प्रेम कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. पण तिथूनही पुढे जो आपल्या बरोबर येणार आहे तो भगवंत आहे, त्याच्यावरती प्रेम करून बघा. एकदा की तुमचं भगवंतावरती प्रेम निर्माण झालं, भगवंतावरती प्रेम जडलं की हे संपूर्ण प्रेम तुम्हाला फिक्क वाटू लागतं. म्हणून या विश्वामध्ये जर परमधर्म कुठला असेल तर ते भगवंताच्या प्रति हृदयामध्ये प्रेम निर्माण होणं हीच खरी परमधर्म आहे. बरं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न मात्र ही शौनकादी ऋषींनी शौनकाजी ऋषी सूतजींना दुसरा प्रश्न विचारत आहेत. दुसरा प्रश्न कुठला आहे? सूतजी, आम्ही मंदिरामध्ये जातो, पण मंदिरामध्ये गेल्यानंतर दुर्गा मातेच्याही मंदिरात जातो, भोलेनाथाच्याही मंदिरामध्ये जातो, कृष्णाच्याही मंदिरामध्ये जातो, अनेक मंदिरांमध्ये आम्ही जातो, सगळ्यांच्या पुढे नतमस्तक होतो. पण आम्ही नेमकं कुठल्या देवाचं पूजन केलं पाहिजे? मनामध्ये असा प्रश्न कधीतरी येतो ना, नेमकी भक्ती कुठल्या देवाची करायची? खरं सांगू, भगवंत हा एकच आहे, देव एकच आहे, मूळ एकच आहे, पण त्या वृक्षाला निर्माण झालेल्या फांद्या मात्र अनेक आहे.
उत्तर मात्र दिलेलं आहे की भगवंत हा एकच आहे, त्याच्या फांद्या अनेक आहे, मूळ एकच आहे ना. तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पूजा करा. जर तुमचं जर आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण परमात्मा असेल ना, तर तुम्हाला भोलेनाथामध्ये सुद्धा श्रीकृष्ण परमात्मा दिसेल. वर्णन आलेलं आहे, ज्या वेळेला रुक्मिणी माता कात्यायनी मातेच्या दर्शनाकरिता गेली. कात्यायनी माता वृंदावनाला ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला शक्तिपीठामध्ये ज्याचं जे शक्तिपीठ आहे त्यामध्ये कात्यायनी मातेचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. ज्या वेळेला रुक्मिणी माता कात्यायनी मातेच्या दर्शनाकरिता गेली त्यावेळेला त्या कात्यायनी मातेमध्ये सुद्धा रुक्मिणी मातेला द्वारिकाधीश दिसले. जर आपल्या अंतःकरणामध्ये जर आपला आराध्य दैवत जर स्थित असेल ना, तर तुम्हाला भोलेनाथामध्ये सुद्धा श्रीकृष्ण परमात्मा दिसतो. मी लोकांचं ऐकून नाही सांगणार तुम्हाला. बघा, जरी माझी पहिलीच कथा असली, मी आजपर्यंत नाही ऐकली कधी कोणाची कथा. जेवढा माझ्या श्री सद्गुरूंच्या श्रीमुखातून निघालेला बाहेर पडलेले उद्गार आहेत, बस ते अंतःकरणाशी बाळगून मी तुमच्या पुढे बोलत आहे. आज जर विचार करू लागले तर माझे श्री गुरु, माझे सद्गुरु हे शिवपंथी आहे. अनेक वेळेला मला, मी जेव्हा कीर्तनाच्या माध्यमातून अनेक महाराज मंडळींशी संपर्क येतो त्यावेळेला अनेक महाराज मंडळी मला म्हणतात, ताई तुम्ही ज्या सद्गुरूंना गुरु केलेला आहे ते शिवपंथी आहेत ना हो. मी आनंदाने सांगते, हो माझे गुरु शिवपंथी आहे, पण माझ्या गुरुमध्ये एवढं सामर्थ्य आहे की गुरु हे शिवपंथी असूनही मला माझ्या सद्गुरूंच्या रूपामध्ये मला साक्षात मला माझ्या विठुरायाचं दर्शन होतं. यापेक्षा अजून दुसरं कुठलं भाग्य असेल हो. आजही अंगावरती शहारे येतात. आजही मी माझ्या देवबाप्पांना ज्या वेळेला बघते ना, लोकांना भोलेनाथाचं दर्शन होतं. अनेकांना या ठिकाणी झालं असेल, अनेकांना माझ्या देवबाप्पामध्ये भोलेनाथाचं दर्शन होतं. पण आज या ठिकाणी श्रीमद भागवत कथा संपन्न होत असताना जर तुम्ही एक टक लावून जर माझ्या देवबाप्पांकडे बघितलं तर आज या व्यासपीठावरती विराजमान असणाऱ्या माझ्या देवबाप्पांमध्ये तुम्हाला साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप दिसून येईल. ज्याचे नेत्र चक्षु जसे असतील ना त्याला तसे दिसतील. ज्याचं आराध्य दैवत जे असेल ना त्याला त्या स्वरूपामध्ये दिसतील. आणि मी तर प्रथम दिवसापासून हेच म्हणते आहे की या व्यासपीठावरती माझे सद्गुरू, माझे देवबाप्पा साक्षात श्रीकृष्ण रूपाने येऊन विराजमान आहेत. कुठल्याही दैवताची पूजा करा, पण आराध्य देव जे आहे त्याला मनामध्ये ठेवा. पटण्याकरता थोडक्यात सांगते, ज्या वेळेला एखादी मुलगी लग्न करून पतीच्या घरी येते, बरोबर, नवऱ्याच्या घरी येते, तेव्हा नवऱ्याच्या घरी आल्यानंतर तिला सर्वांनाच आपलंसं करून घ्यावं लागतं. सासू सासरे, दीर भाया नणंद सर्वांना करून घ्यावं लागतं. सर्वांवरती प्रेम करावं लागतं, बरोबर. पण प्रेम करत असताना ती आपल्या नवऱ्यावरती जेवढं प्रेम करेल तेवढं इतरांवरती करेल का? काय वाटतं तुम्हाला? अहो, पतीवरती जेवढं प्रेम आहे ते इतरांवरती करेल का? नाही ना. मग आराध्य दैवतावरती जेवढं प्रेम आहे आपलं तेवढं आपण इतर देवतांवरती करू शकत नाही. इतर देवतांच्या पुढे नतमस्तक आपण झालंच पाहिजे, त्यांचा आदर केलाच पाहिजे. जशी ती मुलगी इतरांचा आदर करते पण प्रेम मात्र पतीवरतीच करते, तसा आपणही इतर देवतांचा आदर केलाच पाहिजे पण प्रेम मात्र आपल्या आराध्य दैवतावरती केला पाहिजे. हे सूतजी महाराज शौनकादी ऋषींना पटवून देत आहेत. आता तिसरा प्रश्न केलेला आहे. तिसरा प्रश्न ज्या वेळेला शौनकादी ऋषी व्यासांना सुतजींना विचारत आहेत की भगवंत तर अजन्म आहेत ना, ज्यांचा जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, तर मग या भगवंताचे
भगवंत जर अजन्म आहे तर भगवंताने यशोदेच्या देवकीच्या पोटी कसं काय जन्म घेतला कृष्ण अवतारामध्ये? भगवंत जर अजन्म आहे तर भगवंताने कौशल्या मातेच्या पोटी कसं काय राम अवतारामध्ये जन्म घेतलाय? ते तर अजन्म आहे ना. त्यावेळेला सूतजी सांगतात माझा भगवंत अजन्माच आहे. भगवंत कधीही जन्म घेत नाही. भगवंत अवतार धारण करतो. अवतार धारण करतो. मग भगवंताचे एकूण अवतार किती? तर भगवंताचे एकूण 24 अवतार सांगितलेले आहेत. 24 अवतार सांगून झाल्यानंतर पुढे जाऊन महाराज शौनकादी ऋषी सूतजींना पुढे विचारत आहेत की ही जी श्रीमद भागवत कथा आहे, ही श्रीमद भागवत कथा शुकदेवजी महाराजांनी सर्वप्रथम जर कोणाला सांगितली असेल तर ती राजा परीक्षितीला सांगितलेली आहे. शुकदेवजी महाराजांचा जन्माचा उत्सव आपण या ठिकाणी केलेला आहे.